नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये शेवग्याची बियाणे भिजवून का ठेवावी व त्याला सीड ट्रीटमेंट का करावी ते बघणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, शेवग्याचं बियाणे हे टणक असतं आणि जेव्हा आपण ते पाण्यामध्ये भिजवून ठेवतो त्यावेळेस त्याचं सीडचं जे वरचं कोटिंग असतं ते लूज होतं, परिणामी आपलं बी हे लवकरात लवकर जर्मिनेशन होतं। शेतकरी मित्रांनो, शेवग्याचं बी हे पाण्यामध्ये 16 ते 17 तास भिजवून ठेवावे आणि दुसऱ्या दिवशी ते आपल्या शेतीमध्ये लागवड करावी। आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपण या शेवग्याच्या बियाण्याला भिजवून ठेवल्यानंतर बाहेर काढल्यानंतर त्याला थोडं सुकवल्यानंतर त्यावर सीड ट्रीटमेंट करणार आहोत। सीड ट्रीटमेंट करण्याचं कारण असं की जे जमिनीमधले सॉईल बॉर्न डिसीज असतात किंवा फंगीचा अटॅक वगैरे ते आणि कीटक कोणतेही त्या बियाण्याला डॅमेज करत नाहीत। तर शेतकरी मित्रांनो, आपण तुम्ही बघू शकता सीड ट्रीटमेंट केलेली आहे। यामध्ये आपण 22 टीन हे बियाण्याला चोळून ते सुकवून त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण हे बियाणे आपल्या शेतीमध्ये टोकून लागवड केलेली आहे। तर अशी सीड ट्रीटमेंट करावी। धन्यवाद।